करोडोंची संपत्ती, लाखोंचं कर्ज, दागिने आणि शेअर्स सुद्धा. बारामतीवर दशकांपासून वर्चस्व गाजवणाऱ्या पवार कुटुंबाच्या श्रीमंतीचे अनेक किस्से चर्चेत असतात. पण आता निवडणूक प्रतिज्ञापत्रातून थक्क करणारे आकडे सुद्धा समोर आलेत. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापेक्षा त्यांच्या सुनबाई सुनेत्रा पवार या दुप्पट श्रीमंत असल्याचं दिसतंय. तर सुप्रिया सुळेंची संपत्ती सुद्धा कमी नाहीये. सगळे आकडे जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तर दुसरीकडे बारामतीतील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. राज्यसभा निवडणूक आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद पवार यांची एकूण संपत्ती सुमारे 61 कोटी रुपये असं समोर येत आहे. आणि या उलट सुनेत्रा पवार यांची दिवंगत पती अजित पवार आणि एकत्रित कुटुंबासह एकत्रित संपत्ती 121.79 कोटी आहे. चल मालमत्ता सुमारे 30 कोटी रुपयांची आहे, तर अचल मालमत्ता ही जवळपास 97 कोटी रुपयांची आहे. बारामतीतील मौल्यवान शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा यात मोठा वाटा आहे. रोख रक्कम 7.25 लाख रुपये, बँकेत ठेव 5.25 कोटी रुपये. तर सुनेत्रा पवारांच्याकडे वाहनांची किंमत सुमारे 86 लाख कोटी रुपये इतकी आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे टोयोटा कॅमरी 27.5 लाख, इनोवा 38.5 लाख, 5-6 ट्रॅक्टर आणि ट्रेलर्स आहेत आणि त्यांच्यावर 16.53 कोटींचं कर्ज सुद्धा आहे. याशिवाय बॉन्ड्स आणि शेअर्स मध्ये सुद्धा त्यांनी गुंतवणूक केली आणि त्याची किंमत जवळपास 66 लाख रुपये आहे. सोनं, चांदी आणि दागिन्यांमध्ये सुद्धा सुनेत्रा पवार यांची मोठी गुंतवणूक आहे. सुमारे 1.25 कोटी रुपयांचे दागिने हे सुनेत्रा पवारांच्या मालकीचे आहेत. त्यात 1030 ग्रॅम सोन्याचे दागिने, 35 किलो चांदीची भांडी आणि हिऱ्यांचे दागिने यांचा समावेश आहे. तर 86 वर्षीय शरद पवारांनी जमिनीपेक्षा शेअर्स आणि मुदत ठेवीत जास्त गुंतवणूक केली असल्याचं दिसून येत आहे. शरद पवार यांच्याकडे 44.71 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे 27.77 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. शरद पवारांवर 49 लाखांचं कर्ज सुद्धा आहे. दरम्यान पवार कुटुंबात खासदार सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत. सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 167 कोटी रुपये आणि त्या वडील आणि वहिनींपेक्षा सुद्धा श्रीमंत आहेत. राज्यसभा निवडणूक आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक यासाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून ही माहिती समोर येते, हे आकडे समोर येत आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.